साधं उदाहरण घेऊया. आपण कुठल्याही प्रवासाला निघतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते? गाडी, रस्ता. मला वाटतं दिशा. बरोबर. कारण दिशाच चुकली तर आपल्याकडे कितीही भारी गाडी असो, कितीही पेट्रोल असो किंवा आपण कितीही वेगाने प्रवास करत असो, काहीच फायदा नाही. हो, इच्छित स्थळी पोचणं शक्यच नाही. सगळी मेहनत, सगळा वेळ वाया. अगदी. आणि गंमत म्हणजे हाच नियम आपल्या आयुष्याच्या प्रवासालाही अगदी तंतोतंत लागू होतो. अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो, धावत असतो, पण आपली दिशाच योग्य आहे का याचा विचार करायला विसरतो. अगदी. म्हणूनच आज आपण अशाच एका दिशेबद्दल बोलणार आहोत. एका अशा दृष्टिकोनाबद्दल जो आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाला एक योग्य वळण देऊ शकतो. अच्छा. ही संकल्पना आहे सम्यक दृष्टी. ही भगवान बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गातील पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा मानली जाते. हा जणू काही प्रवासाचा पायाच आहे. हो. आणि सम्यक दृष्टी हा शब्द ऐकून घाबरायचं काहीच कारण नाही. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे गोष्टी जशा आहेत तशा त्यांना पाहणे. म्हणजे काय तर आपल्या मनातले पूर्वग्रह, आपल्या भावना आणि आपल्या समजुतींचा जो चष्मा आपण सतत लावून असतो तो क्षणभर बाजूला ठेवून वास्तवाला थेट सामोरे जाणे. आजच्या आपल्या चर्चेत आपण ही सम्यक दृष्टी म्हणजे नेमकं काय आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात सुख आणि शांतीसाठी ती कशी उपयोगी पडू शकते हेच समजून घेणार आहोत. चला तर मग या संकल्पनेला जरा फोडून पाहूया. गोष्टी जशा आहेत तशा पाहणं हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते तितकं सोपं नाही. बरोबर. कारण यात फक्त डोळ्यांनी पाहणं अपेक्षित नाही, तर त्यामागे एक खूप मोठी वैचारिक बैठक आहे. याचा मूळ गाभा आहे अंधश्रद्धा किंवा केवळ ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता सत्यावर आणि कारणांवर आधारित विचार करणं. हो. यासाठी दोन मुख्य पैलू सांगितले आहेत. हे दोन पैलू म्हणजे जणू काही सम्यक दृष्टीचे दोन भक्कम खांब आहेत. तुम्ही खांब हा शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे. यातील पहिला खांब आहे कर्मसिद्धांताची खोलवरची जाण. कर्मसिद्धांत. हो. आता कर्मसिद्धांत म्हणजे काहीतरी गूढ किंवा क्लिष्ट गोष्ट नाही. तो आयुष्याचा एक साधा ॲक्शन रिॲक्शन नियम आहे. ओके. जसं आपण भिंतीवर चेंडू मारला की तो परत आपल्याकडेच येतो, तसंच प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती एक ऊर्जा तयार करते जी आपल्याकडे परत येतेच. अरे वा, हे उदाहरण खूप सोपं आहे. म्हणजे ही काही भीती घालणारी गोष्ट नाहीये तर? अजिबात नाही. उलट ही एक मोठी संधी आहे. याचा अर्थ आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. अच्छा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे खोलवर पटतं की माझ्या प्रत्येक कृतीला एक परिणाम जोडलेला आहे, मग ती व्यक्ती आपोआपच विचारपूर्वक वागायला लागते. वाईट किंवा इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींपासून ती स्वाभाविकपणे दूर राहते आणि चांगल्या उपयुक्त कामांकडे तिचा कल वाढतो. हा एक प्रकारचा आतला मॉरल कंपास आहे जो आपल्याला सतत योग्य अयोग्य काय आहे याची जाणीव करून देतो. म्हणजे जर आपण प्रवासाच्या उदाहरणाकडे परत गेलो तर कर्मसिद्धांत म्हणजे प्रवासाचा तो नियम आहे जो सांगतो की तुम्ही गाडी योग्य पद्धतीने चालवली तर सुरक्षित पोहोचाल आणि चुकीच्या पद्धतीने चालवली तर अपघात होऊ शकतो. बरोबर. हा झाला पहिला खांब. पण आता दुसरा खांब कोणता? तुम्ही अगदी बरोबर दुवा जोडलात. पहिला खांब आपल्याला नैतिक दिशा देतो, तर दुसरा खांब आपल्याला वास्तवाची किंवा रस्त्याचीच ओळख करून देतो. ओके. हा दुसरा खांब आहे 4 आर्य सत्यांचे ज्ञान. हे 4 सत्य म्हणजे जणू काही मानवी जीवनाचं एक निदान आहे, एक डायग्नॉसिस. ओके, हे जरा रंजक वाटतंय. कोणते आहेत हे 4 सत्य? पहिलं सत्य जगात दुःख आहे. म्हणजे अडचणी, त्रास, असमाधान या गोष्टी असतातच हे आधी स्वीकारणं. दुसरं सत्य त्या दुःखाला काहीतरी कारण आहे. दुःख विनाकारण किंवा उगाचच आलेलं नाहीये. त्याच्या मुळाशी काहीतरी आहे, जसं की आपली तीव्र इच्छा किंवा अपेक्षा. ठीक आहे. तिसरं सत्य त्या दुःखाचे निवारण करणे शक्य आहे. आणि चौथं सत्य ते निवारण करण्यासाठी एक निश्चित मार्ग आहे आणि तोच म्हणजे हा अष्टांगिक मार्ग. अरे वा, म्हणजे हे पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं निगेटिव्ह वाटू शकतं की जगात दुःख आहे, पण तिसऱ्या सत्यामध्ये सगळ्यात मोठा दिलासा आहे की यातून सुटका आहे. अगदी. हे तर अगदी डॉक्टरकडे गेल्यासारखं आहे. आधी आजार आहे हे मान्य करायचं, मग त्याचं कारण शोधायचं. हो. त्यानंतर हा आजार बरा होऊ शकतो हा विश्वास ठेवायचा आणि मग योग्य औषधोपचार सुरू करायचा. अगदी समर्पक उदाहरण आहे हे. आपण एका रोजच्या उदाहरणाने समजू. समजा ऑफिसमध्ये सतत ताण येतोय. ओके. हे झालं पहिलं सत्य. दुःख आहे, ताण आहे.
आता दुसरं सत्य याचं कारण काय? कामाचा लोड, डेडलाईन्स. हो, कदाचित कामाचा लोड जास्त आहे, डेडलाईनचं प्रेशर आहे, किंवा बॉस सोबत पटत नाहीये. आता तिसरं सत्य, हा ताण कमी होऊ शकतो का? नक्कीच. आणि मग चौथं, मार्ग. बॉसशी मोकळेपणाने बोलून समस्या मांडणं किंवा अगदी गरज पडल्यास नोकरी बदलण्याचा विचार करणं. ही झाली दुःखाच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करण्याची प्रक्रिया. हे उदाहरण तर अगदी डोळ्यासमोर चित्र उभं करतंय. तर कर्मसिद्धांत आणि 4 आर्य सत्य हे 2 खांब झाले. पण मला एक प्रश्न पडलाय. विचारा ना. या तात्विक गोष्टींचा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा थेट संबंध कसा लावायचा? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची दृष्टी सम्यक झाली तर त्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष काय बदल होतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. यातला पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे त्या व्यक्तीची निर्णय क्षमता सुधारते. निर्णय क्षमता? हो, कारण एकदा का आपल्याला कळलं की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं आणि आपल्या प्रत्येक कृतीचा काहीतरी परिणाम असतो, तेव्हा आपण घाईघाईने किंवा भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. म्हणजे आपण रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला लागतो. अगदी. सम्यक दृष्टी असलेली व्यक्ती कोणताही निर्णय घेण्याआधी परिस्थितीचं शांतपणे विश्लेषण करते. ती उपलब्ध माहितीचा अभ्यास करते आणि निर्णय घेण्याआधी स्वतःला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारते. कोणता? मी जे काही करणार आहे त्यामुळे माझं आणि इतरांचं भलं होईल की नुकसान? हा एकच विचार अनेक चुकीच्या निर्णयांना टाळू शकतो आणि आपल्या कृतीला एक योग्य, सकारात्मक दिशा देतो. निर्णय घेण्याबद्दलचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पण अनेकदा आपले निर्णय आपल्या भावनांवर अवलंबून असतात, विशेषतः जेव्हा आपण दुःखी किंवा निराश असतो. मग अशा परिस्थितीत सम्यक दृष्टी कशी मदत करते? तुम्ही बरोबर पुढच्या मुद्द्यावर आलात. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. तो कसा? आयुष्य म्हणजे काही सरळ रेषा नाही. त्यात सुख, दुःख, यश, अपयश, चढ उतार हे येणारच. पण ज्याची दृष्टी सम्यक आहे त्याला या वास्तवाची पूर्ण जाणीव असते. त्याला हे माहीत असतं की हे सुद्धा अनित्य आहे. म्हणजेच कोणतीही परिस्थिती, मग ती कितीही चांगली असो वा कितीही वाईट, ती कायम टिकणारी नाही. सुख कायम टिकत नाही आणि दुःखही कायम राहत नाही. पण हे ऐकायला सोपं वाटतं. प्रत्यक्षात जेव्हा संकट येतं तेव्हा हे सुद्धा निघून जाईल असं स्वतःला सांगणं खूप कठीण असतं. मग हा विचार फक्त एक, काय म्हणतात त्याला, तकिया कलाम न राहता तो आतून कसा अनुभवायचा? बरोबर आहे. हे एका दिवसात जमत नाही, सरावाने येतं. मला आठवतंय एकदा मी रहदारीत अडकलो होतो आणि ऑफिसला पोचायला उशीर होत होता. प्रचंड चिडचिड होत होती. हो, होतं असं. तेव्हा मी विचार केला, ठीक आहे, माझ्या चिडण्याने किंवा हॉर्न वाजवण्याने ट्रॅफिक सुटणार आहे का? नाही. ही परिस्थिती आहे. या क्षणी मी काय करू शकतो? मी शांतपणे रेडिओ लावला आणि आवडीचं गाणं ऐकायला लागलो. हीच आहे सम्यक दृष्टी. परिस्थिती स्वीकारून त्यावर शांतपणे प्रतिक्रिया देणे. वा. या एका विचाराने कठीण प्रसंगात खचून न जाण्याची प्रचंड ताकद मिळते. यालाच आजच्या भाषेत आपण मानसिक लवचिकता किंवा इमोशनल रेझिलियन्स म्हणू शकतो. वा, हे उदाहरण खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे परिस्थिती बदलण्याऐवजी परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. अगदी. हे झालं स्वतःच्या भावनांबद्दल. पण आपण तर समाजात राहतो, जिथे सतत इतरांशी संबंध येतो. मग नात्यांमध्ये सम्यक दृष्टीचा काही फायदा होतो का? नात्यांमध्ये तर याचा खूपच मोठा फायदा होतो. अनेकदा आपली नाती का खराब होतात? गैरसमजांमुळे. बरोबर. कारण आपण समोरच्या व्यक्तीला तिच्या वागण्यावरून किंवा आपल्या मनातल्या तिच्या प्रतिमेवरून पारखत असतो. आपण मनात एक चित्र तयार करतो. माझा मित्र नेहमीच उशिरा येतो किंवा माझी आई मला कधीच समजून घेत नाही. हो, आपण लेबल लावतो. हीच तर असम्यक दृष्टी आहे. आपण त्या व्यक्तीला नाही तर आपल्या मनातल्या त्या चित्राला प्रतिसाद देत असतो. म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे समोरच्या व्यक्तीला प्रत्येक वेळी एक क्लीन स्लेट देऊन पाहणं. अगदी. आणि स्वतःला विचारणं, ती व्यक्ती असं का वागली असेल? तिच्या बाजूने विचार केला तर काय दिसेल? तिच्यावर कसलं प्रेशर असेल? जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल कोणताही पूर्वग्रह न ठेवता तिच्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नात्यांमधले अनेक गैरसमज आपोआप कमी होतात. संवाद सुधारतो आणि नाती अधिक घट्ट आणि निरोगी होतात. हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपण समोरच्याला लेबल लावणं थांबवतो. आता आणखीन एक गोष्ट माझ्या मनात येते. हो. जर आपण प्रत्येक गोष्ट कारणांच्या आधारावर तपासायला लागलो तर मग ज्या गोष्टींना काही आधारच नाहीत त्यांचं काय? जसं की अंधश्रद्धा. तुम्ही बरोबर शेवटच्या आणि महत्वाच्या परिणामावर आलात. तो म्हणजे अंधश्रद्धेचा नाश. अच्छा. सम्यक दृष्टी व्यक्तीला प्रत्येक गोष्ट तपासून पाहायला शिकवते, प्रश्न विचारायला शिकवते. ती व्यक्तीला वैज्ञानिक आणि तार्किक विचार करायला प्रोत्साहन देते.
म्हणजे अमुक एखाद्याने सांगितलंय म्हणून खरं किंवा परंपरेने चालत आलंय म्हणून योग्य असं न मानता. हो, ते तसं का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावते. त्यामुळे होतं काय की माणूस फालतू कर्मकांडात किंवा निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवत नाही. बरोबर. आणि तीच वाचलेली ऊर्जा आणि वेळ तो स्वतःच्या प्रगतीवर, ज्ञानावर आणि विकासावर खर्च करतो. यामुळे आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि प्रॉडक्टिव्ह होतं. थोडक्यात तो अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्या खरोखरच त्याच्या नियंत्रणात आहेत आणि ज्यामुळे सकारात्मक बदल घडू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सुरुवातीला आपण प्रवासाचं जे उदाहरण घेतलं होतं ते इथे अगदी परफेक्ट बसतं. हो ना. सुखी आणि समाधानी आयुष्याच्या प्रवासासाठी सम्यक दृष्टी ही योग्य दिशा देणाऱ्या GPS सारखी आहे. हा अष्टांगिक मार्गाचा पहिला टप्पा असला तरी तो पाया आहे. हो, अगदी. जर आपला पायाच मजबूत असेल, जर आपली दिशा, आपलं विजन योग्य असेल, तर आपले विचार म्हणजे सम्यक संकल्प, आपली वाणी म्हणजे सम्यक वाचा आणि आपली कृती सम्यक कर्म, हो, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपोआप योग्य मार्गावर येतात. गाडी योग्य दिशेने निघाली की पुढचा प्रवास आपोआप सुकर होतो. तसंच काहीसं आहे हे. अगदी बरोबर. तर आज आपण सम्यक दृष्टी या संकल्पनेचा सखोल आढावा घेतला. गोष्टी जशा आहेत तशा पाहणे या साध्या वाटणाऱ्या वाक्यामागे किती मोठा अर्थ दडला आहे हे आपण पाहिलं. कर्मसिद्धांत आणि 4 आर्य सत्यांवर आधारित तिची वैचारिक बैठक कशी आहे हेही आपण समजून घेतलं. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तात्विक संकल्पनेचा आपल्या निर्णय क्षमतेवर, मानसिक संतुलनावर, नात्यांवर आणि तार्किक विचारांवर कसा थेट आणि सकारात्मक परिणाम होतो हेही आपण पाहिलं. या संपूर्ण चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या संकल्पनेची खरी ताकद केवळ ती जाणून घेण्यात नाही, तर ती आचरणात आणण्यात आहे. म्हणजे सरावात. हो, सम्यक दृष्टी ही काही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. तो एक आयुष्यभराचा सराव आहे. आपण अनेकदा आपल्या भावना, आपल्या इच्छा, आपले पूर्वग्रह यांच्या चष्म्यातून जगाकडे पाहत असतो. या सरावाचा अर्थ आहे सतत स्वतःला तपासणे. म्हणजे एक प्रकारचं सेल्फ चेक करत राहणं. हो, आपले स्वतःचे पूर्वग्रह कोणते आहेत, आपल्या भावना आपल्या विचारांवर किती प्रभाव टाकत आहेत आणि आपल्या समजुती खऱ्या आहेत की केवळ ऐकीव माहितीवर आधारित आहेत, यावर सतत विचार करून वास्तवाला अधिक स्पष्टपणे पाहण्याचा प्रयत्न करणे हाच सम्यक दृष्टीचा खरा सराव आहे. अगदी बरोबर. आणि या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. आजच्या जगात जिथे सोशल मीडियामुळे आपल्यावर सतत माहितीचा भडीमार होत असतो, जिथे प्रत्येक विषयावर हजारो मतमतांतरे आहेत, अशा परिस्थितीत गोष्टी जशा आहेत तशा पाहणे आणि आपल्याला जशा वाटतात किंवा जशा दिसाव्यात असं वाटतं तशा पाहणे यातला नेमका फरक कसा ओळखायचा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ही स्पष्ट दृष्टी ठेवण्याचा सराव आपल्या रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून, जसं की व्हॉट्सअपवर आलेली एखादी बातमी फॉरवर्ड करण्याआधी किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याआधी कसा सुरू करता येईल.